अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे। आज दुपारी नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये रामरक्षा पठण करण्यात येणार आहे। रामनगर इथल्या राम मंदिरात या कार्यक्रमाला ठाकरेंसह संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील। मंदिरात रामदर्शन आणि रामरक्षा पठणानंतर मंदिरासमोरील रस्त्यावर सभाही होणार आहे। या रामरक्षा पठणाकरता अगदी मुख्यमंत्री आणि सरसंघ चालकांना देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमंत्रण देण्यात आलेले आहे। हे काय लग्नाचं आमंत्रण नाही। लग्नासाठी हा आग्रह केला जाईल, पण राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ एक उपक्रम, धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो आहोत। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याही आता हे फुकटचे सल्ले कोण ऐकणार, कोण आहेत? सल्ले देणं त्यांचं काम आहे, ते देतात सल्ले। आणि ह्या सल्ल्यामुळेच उद्धव साहेबांना आज नागपूरला जावं लागलं। तिथं जाऊन ते काय मिळवणार आहे ते घरी गेल्यानंतर संध्याकाळी विचार करतील। त्यावेळेला तुम्हाला प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी जाण्याला लाज का वाटली होती? फक्त काँग्रेस विरोध करेल, आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाईल म्हणून त्यावेळेला उद्धवजी ठाकरे रामलल्लाच्या मंदिराच्या भूमिपूजनाला गेले नव्हते आणि आज रामरक्षा आंदोलन करतायत। मुख्यमंत्री जर का तुम्हाला या आंदोलनासाठी यावं असं संजय राऊतांना वाटत असेल तर उद्धवजींनी नाक घासून माफी मागावी, किमान संघस्थानावर जाऊन माफी मागावी, त्यानंतर तुमच्या मागणीचा विचार केला जाईल।